अवकाळी पावसामुळे कोकणामधील शेतकरी आता संकटात सापडलाय। अवकाळी पावसामुळे आंबा आणि भात शेतीचं नुकसान झालेलं आहे। रायगडमधील रोहा तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत शेलार यांनी। महाराष्ट्रासह रायगडला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून गेलेलं आहे। आपण जर दृश्याच्या माध्यमातून बघितलात तर येथे रायगडमधील शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि हवालदिल झालेला शेतकरी हा हंगामातील हा जो भाताचा सीजन आहे त्याचा भात पिकवण्याचा सीजन तो आता त्या धावपळीमध्ये पावसाच्या वाऱ्या पावसापासून त्या केलेल्या अन्नाचा कुठेतरी संरक्षण व्हावा या दृष्टिकोनातून शेतकरी आता कामाला लागलेले दिसत आहेत। आपण जर दृश्यातून पाहिलात तर या माझ्या मागे सुद्धा या ठिकाणी भाताचे बांध असे बांधून ठेवलेले आहेत। अर्थातच जेणेकरून अवकाळी पाऊस केव्हाही कुठल्याही क्षणी या ठिकाणी दाखल होऊ शकतो व हजारो संख्येने हजारोच्या पटामध्ये येथील शेतकऱ्यांचा नुकसान होऊ शकतो। या कोलाड हद्दीमधले काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय सांगाल, एकंदरीत शेतीचा हंगामी क्षेत्र तुमच्याकडे आहे आणि अवकाळी पाऊस आता या ठिकाणी सुरू झालेला आहे। हा पावसाचा सीझन चालू झाला नाही, हा अवकाळी पाऊस आहे आणि आमच्या शेतीच्या कामाची एवढी लगबग देखील आहे का पाऊस वरून पाऊस असतो आणि खालून हे भात शेतीचा असतो। त्यामध्ये कॅनलचा जो पर्याय आहे की हे शेतीचे कामं चाललेले आहेत ना, त्या कामाचा एवढा आम्हाला त्रास आहे ना का मजूर भेटत नाही टायमा वेळेमध्ये, वरना पाऊस असतो, खाला शेतीचा परत पाणी थांबत नाही। परत पाटबंधारे विभागाने असंही केलेलं आहे का भात शेती सुंदर होऊन देखील जर शेतकऱ्याला दुर्लक्ष केलेलं आहे, त्याने कंपनीकडे जाणारा पाणी हा कायमचा चालू ठेवलेला आहे। या पाण्यामुळे आज त्यांचा एवढा त्रास झालेला आहे का शेतकऱ्याला शेतातून धान्य जर बाहेर काढायचं असेल तर त्याला डबल मजुरी द्यावी लागते, म्हणजे त्याला ते मजुरी ह्या दुप्पट मजुरी द्यावी लागते। परंतु दुप्पट मजुरी देऊन परत देखील पाऊस जर आला तर पावसामुळे अजून ते मजुरी वाढते। त्यामुळे शेतकरी शेती करणं हा आज काय सोडून देईल। जर भविष्यामध्ये जर आज शेतकऱ्याकडे जर दुर्लक्ष केला तर भविष्यात अन्नधान्य कृषीप्रधान देशामध्ये शेती करणं अवघड होईल। कारण शेती जर अवघड झाली तर आपण कृषीप्रधान देश हा आपण धान्य कुठनंही आणू शकत नाही। कारण आपल्या जास्तीत जास्त कृषीप्रधान देशाकडे सरकारने शेतीकडे जास्त लक्ष दिला पाहिजे। जर शेतीकडे लक्ष दिला तर शेतकरी राजा शेती व्यवस्थित करेल व त्याला जास्तीत जास्त मेहनत करता येईल। श्रीकांत शेलार, पुढारी न्यूज, रायगड। तर बातमी आपण पाहत होतो, रायगडमधून अवकाळी पावसामुळे कोकणामधील शेतकरी आता संकटात असल्याचं पाहायला मिळत आहे आणि अवकाळी पावसामुळे कोकणामधील शेतकरी आता संकटात सापडले।